हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टवर, ज्याचं नाव आहे माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. मित्रांनो, आजचा एपिसोड खूपच खास आहे, कारण आजचा एपिसोड आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांवर. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा महानत्व केवळ त्यांच्या युद्ध जिंकण्यात नाही, तर त्यांच्या विचारांमध्ये, प्रशासनात आणि मानवतेत आहे. त्या काळात परकीय सत्तांचे वर्चस्व असताना हिंदवी स्वराज्य हे कल्पना मांडणं हेच मोठं धाडस होतं. अत्यल्प साधन सामग्री असतानाही महाराजांनी बलाढ्य साम्राज्यांविरुद्ध यश मिळवले. त्यांच्या युद्धनीतीमुळे मोठ्या सैन्यांनाही पराभव पत्करावा लागला. महाराजांचं धैर्य, दूरदृष्टी, शिस्त आणि प्रजेसाठीचे प्रेम हे त्यांना राजापेक्षा जनतेचा राजा बनवते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज एक योद्धा आणि स्वाभिमान, न्याय आणि नेतृत्वाचे जिवंत प्रतीक होते. मित्रांनो, आम्ही महाराजांना फक्त त्यांच्या जयंती दिवशी आठवतो का, की त्यांच्या विचारांना आपल्या रोजच्या आयुष्यात जागा देतो? आपण दरवर्षी उत्साहात म्हणतो, जय भवानी, जय शिवाजी. पण दुसऱ्या दिवशीपासून आपण पुन्हा भीतीत, शंकेत जगायला लागतो. हा एपिसोड रोजच्या आयुष्यासाठी आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज एक विचारधारा आहेत. मित्रांनो, आपण स्वराज्याचा अर्थ फक्त राजकीय स्वातंत्र्य असं घेतो, पण खरा अर्थ काय आहे माहिती आहे का? स्वराज्य म्हणजे स्वतःच्या भीतीवर राज्य करणं, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं आणि स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेणं. आज आपण म्हणतो, माझ्याकडून हे होणार नाही, माझ्याकडे वेळ नाही, किंवा लोक काय म्हणतील. ह्याचा अर्थ असा की आपण स्वतःच्या मनाचे राजा नाही. महाराजांनी आधी किल्ले जिंकले नाहीत, त्यांनी स्वतःचं मन जिंकलं. लक्षात ठेवा, जो स्वतःवर राज्य करू शकतो तो जगावर प्रभाव टाकू शकतो. मित्रांनो, आपण धाडसाची व्याख्या चुकीची केली आहे. आपल्याला वाटतं की ज्याला भीती नाही तो धाडसी असावा, पण सत्य उलट आहे. महाराजांना परिस्थितीची जाणीव होती, धोक्याची जाणीव होती, शत्रूच्या ताकदीची माहिती होती, तरीही त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. हे महाराजांनी कसं केलं असेल? तर महाराजांसाठी उद्देश भीतीपेक्षा मोठा होता. आज आपल्या आयुष्यात किती गोष्टी आहेत ज्या आपण भीतीमुळे टाळतो. नवीन सुरुवात, मनातील भावना व्यक्त करणं किंवा स्वतःसाठी उभं राहणं. जर आपण रोज एक छोटा पाऊल भीतीच्या विरुद्ध टाकला, तर तो दिवस म्हणजे शिवरायांचा दिवस. महाराजांचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रणनीती. त्यांनी प्रत्येक निर्णय भावनेतून घेतला नाही. ते शांत राहिले, निरीक्षण केलं आणि योग्य वेळ साधली. आज आपण काय करतो? राग आला, निर्णय घेतो. दुःख झालं, हार मानतो. कोणी टीका केली, आत्मविश्वास गमावतो. पण जर आपण दररोज महाराजांची रणनीती आठवली, तर आपण त्यांचं एक तत्व जगल्यासारखं आहे. लक्षात ठेवा, परिस्थितीवर ताबा मिळवायचा असेल तर आधी प्रतिक्रियेवर ताबा मिळवा. आणि हे जर दररोज केलं तर प्रत्येक दिवस हा प्रेरणेचा दिवस असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वतःसाठी स्वप्न पाहिले नाही, त्यांनी सामान्य माणसासाठी स्वाभिमान निर्माण केला. आज आपण विचार करतो, मला काय मिळेल? पण प्रश्न असा हवा, माझ्यामुळे कुणाला
उभं राहायला बळ मिळेल, घरात, कामावर किंवा मित्रांमध्ये. जर आपण एखाद्याला धैर्य दिलं, एखाद्याला ऐकून घेतलं, एखाद्याला संधी दिली, तर आपण महाराजांचा विचार जगलो. मित्रांनो, किल्ले एका दिवसात जिंकले गेले नाहीत. एक एक पाऊल, एक एक योजना आणि एक एक विजय. आज आपल्या आयुष्यातील किल्ले कोणते आहेत? आत्मविश्वास, आरोग्य, स्वप्न किंवा नातेसंबंध. हे सगळे एका मोठ्या घोषणेने मिळणार नाही. दररोज छोट्या कृतींनी मिळणार. जर आपण रोज 1% सुधारलात तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदलाल. तर मित्रांनो, वळूया आजच्या माइंडफुल विचाराकडे, जो आहे फक्त तुमच्यासाठी. डोळे बंद करा आणि मनात म्हणा, मी भीतीवर राज्य करेन. मी प्रतिक्रियेऐवजी विचार निवडेन. मी फक्त आठवण ठेवणार नाही, मी आचरण करेन. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रोजच्या दिनचर्यात अंमल करा. सकाळी उठताना ध्येय आठवा. अडचण आली की संयम आठवा. निर्णय घेताना मूल्य आठवा. हे केल्याने प्रत्येक दिवस असेल स्वाभिमानाचा, धैर्याचा आणि स्वराज्याचा. तर एकत्र सगळे म्हणूया, जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, आपला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की कमेंट करा, जय शिवराय. माइंडफुल कट्टा चॅनलला यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि स्पॉटिफायवर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आपला सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि बोलूया एका नव्या विषयावर. तर ऐकत राहा आपला आवडता पॉडकास्ट माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. अंटिल देन, स्टे सेफ अँड कीप स्माइलिंग.